9 विधानसभा मतदार निवडून आलेले आहेत, तरीही नांदेड जिल्ह्याला कोणतंही मंत्रिपद भेटलं नाही. काय म्हणतात साहेब? मी उन्मेष ढवळे, जिल्हा अध्यक्ष वक्ता सेल काँग्रेस. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्लाच राहिलेला आहे सुरुवातीपासून. आणि नांदेड जिल्ह्याचं वैशिष्ट्य असे की नांदेड जिल्ह्यातनं देशाचं गृहमंत्रीपदही भूषवलं गेलं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं गेलं, नांदेडचे पालकमंत्री राहिलेत, अनेक मंत्रिपद नांदेड जिल्ह्यातल्या आमदारांना मिळालेले आहेत. परंतु आज या BJPच्या पाशवी बहुमताने निवडून आलेली BJPची सरकार आणि नांदेड विधानसभा क्षेत्रातले, नांदेड कॉन्स्टिट्युशनले 9 BJPचे निवडून आलेले आमदार, या 9 आमदारांना, एकाही आमदाराला कुठलंही मंत्रिपद किंवा मंत्रिमंडळात सामील करून घेतलं नाही. हालाकी हे सगळे काँग्रेस सत्तर हे BJPचेच लोक आहेत. याच्यावरूनच सिद्ध होतं की यांना जनतेने निवडून दिलं नाही, तर हे EVMमुळेच निवडून आलेत. आणि या BJPची एवढी मजल आहे की यांना माहिती आहे कोणाला मंत्रिपद करावं कोणाला नाही. हे यांच्या आता म्हणजे काय म्हणतो आपण, ती राजेशाही किंवा हिटलरशाही सुरू झालेली आहे. इथं जनतेचं आणि जनतेच्या भावनेचा काहीही घेणं देणं नाही. ज्या जिल्ह्यातनं 9 आमदार BJPच्या निवडून आले असताही BJP यांना मंत्रिपद देत नाही, याच्यावरूनच हे सिद्ध होतं ना की हे यांच्या मनमानी कारभार करणार, यांना ज्याला वाटेल त्यांना करणार. म्हणजे हे जनतेचे लोकप्रतिनिधी नाहीच आहेत, हे BJPने सिद्ध करून दाखवलेलं आहे. मुळात विषय असा आहे की जनतेमध्ये EVMबद्दल जबरदस्त रोष आहे. जनता यांचं महाराष्ट्रातलं जे आता मागे विधानसभेचं जे इलेक्शन झालं आहे, त्या इलेक्शनमध्ये जे पाशवी बहुमत BJPला मिळालेलं आहे, जनता हे मानायलाच तयार नाही की हे मत जनतेने केलेलं आहे. हे सगळं मत EVMचं आहे आणि जनतेमध्ये EVMबद्दल जबरदस्त राग आहे. आणि जागोजागी आपण पाहिलं मागे मरकटवाडीला यांनी या जनतेने, ग्रामसभेने, जनतेनेच ठरवलं की बाबा आम्हाला हे EVMचं मत मान्य नाही, आम्ही आमचं बॅलेटवरती इलेक्शन घेऊ आणि आम्ही पाहू की खरंच आम्ही किती मतदान कोणाला झालं आहे. तर हे शेवटी मरकटवाडीला यांनी हे होऊ दिलं नाही. म्हणजे जनतेमध्ये EVMबद्दलची राग आणि या या BJPच्या विरोधातला राग आणि EVMबद्दलची चीड ही वाढत चालली. हा वणवा भारतभर पेटत आहे. मग याच्यासाठी हे लोकांचं मन विचलित करण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी परभणीची घटना घडली. काल पार्लमेंटमध्ये अमित शहाने जे बाबासाहेबांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं, हे मला वाटतं आहे की हे जनतेचं EVMवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे मुद्दे पुढं मांडलेले आहेत.